नमस्कार मित्रांनो, मी आहे उत्कर्षा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यमी स्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण कर्नाटकातील सुंदर आणि निसर्गरम्य अशा कूर्गमध्ये फिरणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पवित्र तलाकावेरी टेम्पल, शांत आणि आध्यात्मिक त्रिवेणी संगम आणि ऐतिहासिक भगंदेश्वरा टेम्पल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण पोचलो आहोत तलकावेरी येथे. हे ठिकाण म्हणजे कावेरी नदीचे उगमस्थान मानले जाते. समुद्रसपाटीपासून जवळपास 1276 मीटर उंचीवरती असलेले हे ठिकाण निसर्गाने अक्षरशः सजवलेलं आहे. हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र असून ते दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यात आहे. नदीचा उगम मानले जाणारे एक छोटे पवित्र कुंड येथे देवी कावेरी, भगवान अगस्त्य आणि गणेशाची मंदिरे आहेत. पौराणिक आख्यायिकेनुसार अगस्त्य ऋषींनी कावेरी नदीला एका कमंडलात बंद केले होते. जेव्हा ते ध्यानस्थ बसले होते तेव्हा गणेशाने कावळ्याचे रूप घेऊन ते कमंडलू याच टेकडीवर उलटे केले आणि नदीचा उगम झाला. तलाकावेरी हे ब्रह्मगिरी पर्वतरांगामध्ये वसलेले आहे. हे ठिकाण भागमंडळापासून साधारण 8 किलोमीटर आणि मडिकेरीपासून जवळपास 45 किलोमीटर अंतरावरती आहे. तर तलाकावेरी मंदिर हे देवी कावेरी मातेचं मंदिर आहे. येथील पवित्र कुंडातून कावेरी नदीचा उगम होतो अशी श्रद्धा आहे. मंदिर परिसरात भगवान अगस्ती ऋषी आणि गणपती यांची मंदिरे आहेत. स्थानिक लोकांच्या मते महर्षी अगस्त्य यांचा या ठिकाणाशी खूप जवळचा संबंध आहे. इथे एक छोटंसं पवित्र कुंड आहे जिथून पाणी बाहेर येताना दिसतं. यालाच कावेरी नदीचा उगम मानलं जातं. इथे भाविक स्नान करून पूजा करतात. विशेषतः तुला संक्रामण या सणाला हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात. या दिवशी कुंडातील पाणी अचानक वर येतं अशी श्रद्धा आहे. कावेरी मंदिर साधारण सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत ओपन असतं. इथे येण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. मान्सूनमध्ये निसर्ग खूप सुंदर दिसतो, पण जोरदार पावसामुळे काळजी घ्यावी लागते. आता आपण आलो आहोत त्रिवेणी संगम येथे. इथे नदी कावेरी, कन्निके आणि सुजोती या 3 नद्यांचा संगम होतो. हे ठिकाण खूप पवित्र मानलं जातं. इथे अनेक भाविक येथे स्नान करून पूजा करतात. सभोवती हिरवेगार निसर्ग आणि शांत वातावरण आहे. इथे काही वेळ बसलात तर मन अगदी रिलॅक्स होतं. त्रिवेणी संगमाजवळच प्राचीन मंदिर भगंदेश्वर मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे. त्याची वास्तुकला खूप सुंदर आहे. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. येथील शांतता आणि भक्तिमय वातावरण मनाला खूप समाधान देते. मित्रांनो, तलाकावेरी आणि भगंदेश्वर टेम्पलच्या दर्शनानंतर आम्ही आमचा जो स्टे आहे हॉटेल मयुरा तलाकावेरी येथे परतलो. हे KSTDC हॉटेल जे गव्हर्मेंटचं आहे. तर इथे मी छोटासा टूर तुम्हाला दाखवणार आहे, हॉटेल टूर. तर हे हॉटेल डोंगर उतारावर असल्यामुळे इथून दिसणारा कूर्गचा निसर्ग खूप सुंदर दिसतो. सकाळची थंड हवा, धुक्याने भरलेले डोंगर आणि शांत वातावरण यामुळे हा स्टे खूप रिलॅक्सिंग वाटला. हॉटेलच्या बाहेरील परिसर खूप शांत, हिरवागार आहे. पूर्ण प्रॉपर्टीमध्ये निसर्गाचा फील येतो. इथे फॅमिली स्टेसाठी चांगली व्यवस्था आहे.
पार्किंग एरिया, बैठकीची जागा आणि आजूबाजूचा स्केनिक व्ह्यू खूप सुंदर दिसतो आणि अतिशय प्रशस्त आहे. आता पाहूया आमची रूम साधी पण कम्फर्टेबल आहे आणि नो डाऊट इथला रूम अतिशय प्रशस्त आहे. मोठा बेड, TV, हॉट वॉटर, बेसिक ॲम्युनिटीज आणि क्लीन वॉशरूम अशी सुविधा येथे मिळते. विंडोमधून दिसणारा माउंटन आणि ग्रीनरी व्ह्यू खूप छान वाटतो. त्याच्या बाजूलाच रेस्टॉरंट आहे जो की या विंडोमधून दिसतो आणि तिथे बसून नाश्ता किंवा लंच किंवा डिनर करताना हा व्ह्यू बघायला खूप छान फील येतो. थंड वातावरणामुळे रात्रीचा स्टे खूप पीसफुल वाटतो. जर तुम्ही बजेटमध्ये ट्रिप प्लॅन करत असाल तर तुम्ही एक डिसेंट आणि कन्व्हिनियंट इथे राहण्याचं ऑप्शन आहे. तर मित्रांनो, आमचा तलाकावेरी, त्रिवेणी संगम आणि बगंदेश्वर मंदिरासह हा सुंदर कूर्ग प्रवास इथेच संपतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.